आपण जन्माला आलो की नकळत आपली नाळ ही आयुर्वेद उपचारांशी किंवा आयुर्वेदाशी जोडली जाते आणि मग वाढत्या वयाबरोबर या उपचार पद्धती किंवा आयुर्वेद शास्त्राकडे आपण एक कालबाह्य शास्त्र किंवा एक परंपरागत शास्त्र म्हणून आपण बघतो आणि तिथे आपण चुकतो खरं तर, नाही का. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो एखादं बाळ जन्माला आल्यानंतर 1 महिना 1.25 महिन्यामध्ये त्या घरातली आजी किंवा पणजी ही त्याच्या नाकामध्ये तेल सोडत असते, कानामध्ये तेल भरते, त्याच्या अंगाला मसाज चालू होतो खोबरेल तेलाचा, तिळाच्या तेलाचा, त्याला धुरी दिली जाते आंघोळीनंतर. बरं, या सगळ्यांमुळे घडतं काय, तर ते बाळ चांगलं बाळसेदार दिसायला लागतं, त्याचं वजन वाढायला लागतं, त्याची इम्युन सिस्टीम वाढायला लागते हळूहळू. तर या सगळ्या गोष्टींमधला जो अभ्यंग किंवा मसाज करणं किंवा मालिश करणं म्हणजे नेमकं काय, या अभ्यंगाचे काय फायदे असतात, कोणत्या प्रकृतीसाठी कोणतं तेल वापरावं, या अभ्यंगामुळे शरीरातल्या अवयवांवर काय परिणाम होतात किंवा कोणकोणत्या आजारांमध्ये हे अभ्यंग नित्य नियमाने करावं, याच्याविषयी तुमच्यासोबत मी थोडीशी माहिती शेअर करतोय. अभ्यंग म्हणजे काय, अंगाला मालिश करणं किंवा मसाज करून घेणं, मांसपेशी हलक्या करणं किंवा सांधे मोकळे करून घेणं, अंग रगडून घेणं, फक्त असा साधारण अर्थ याचा अपेक्षित नाही आहे खरं तर. आयुर्वेदामधील जी अभ्यंग संकल्पना आहे ती बाह्य स्नेहनाचा एक प्रकार, मग त्याच्यामध्ये अभ्यंग आहे, लेप आहे, उच्छादन आहे, मर्दन आहे, उन्मर्दन आहे, संवाहन आहे, पादाघात, अशा वेगवेगळ्या बाह्य स्नेहनाच्या 14 कल्पना आहेत आणि त्यातील एक संकल्पना म्हणजे अभ्यंग, की ज्याच्यामध्ये तुमची प्रकृती, तुमची नाडी, तुमचं कोष्ठ, आजूबाजूचं असलेलं वातावरण, तुमच्या शरीरातल्या अवयवांचं बल, दोषांचं प्राबल्य किंवा आजार किंवा आजाराचं बल, याचा सारासार विचार करून खरं तर स्नेहद्रव्य निवडलं जातं. स्नेहद्रव्य म्हणजे ते तूप असेल, तेल असेल. आपल्याला फक्त तेलाने मसाज करतात एवढंच माहिती आहे, खरं तसं नाही आहे. तुपाने पण मसाज होतो. इव्हन मेदद्रव्य म्हणजे जो त्वचेच्या खालील फॅट असतो, स्पेशली मांसाहारी लोकांना याच्याविषयी माहिती असते. विशिष्ट असा स्निग्धद्रव्य त्वचेच्या खाली असतो ज्याला आपण फॅट म्हणतो, त्याचा सुद्धा मसाजसाठी वापर केला जातो. इव्हन बोन मॅरो म्हणजे जो हाडाच्या पोकळीमध्ये जो मगज असतो त्याचा सुद्धा स्नेहद्रव्य या पद्धतीनं मसाजसाठी वापर केला जातो. आपल्याला फक्त तेलाविषयी सांगायचं आहे खरं तर ते तूप असेल, तेल असेल किंवा स्निग्धद्रव्य म्हणून मेद असेल किंवा बोन मॅरो म्हणून मज्जा वापरण्यात जरी येत असेल आयुर्वेद शास्त्रानुसार, तरी शरीराची नाडी, प्रकृती, कोष्ठ, वातावरणाचा अंदाज घेऊन आपल्या तळहाताचा किंवा बोटांचा किंवा अंगठ्याचा विशिष्ट पद्धतीने वापर करून तेल हे शरीरामध्ये जिरवलं जातं. मसाज करत असताना त्वचेच्या खालच्या मांसपेशींना उद्दीपित केलं जातं, त्यांना ॲक्टिवेट केलं जातं. आतल्या अवयवांना उत्तेजना दिली जाते. खरं तर त्वचेतील जे रोमरंध्र आहेत ती खुली केली जातात आणि त्याच्यामधून वापरण्यात येणारं स्निग्धद्रव्य हे आतल्या बाजूला जिरवलं जातं. तर अशी सगळी संकल्पना खरं तर अभ्यंग या साठी अपेक्षित आहे. तर अशा विशिष्ट शरीरातील 107 जी मर्म आहेत त्या मर्मांचा विचार करून हे अभ्यंग केला जातो. तर या अभ्यंगाचे फायदे काय आहेत, तर शरीर सदृढ करणं, म्हणजे दृढ या शब्दाचा खरं तर अर्थ बळकटपणा किंवा टिकाऊपणा असा आहे. तर शरीराला बळकटी देणं, मग शरीराची बळकटी खरी तर शरीरातले स्नायू, मांसपेशी किंवा अस्थिधातू म्हणजे हाड याच्यावर अवलंबून असते. आणि दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या शरीराच्या हालचाली होत असतात त्या हालचालींमध्ये हे स्नायू किंवा हे हाडं ही झिजली जातात.
तर मसाजमुळं किंवा मालिशमुळं ही जी झीज असते शरीराची ती मर्यादित राखली जाते. शरीरात जो मांसधातू असतो त्या मांसधातूचा खरं तर आयुर्वेदशास्त्रानुसार त्वचा आणि स्नायूंशी जवळचा संबंध असतो. आणि ज्यावेळेला त्वचेवर हे तेल जिरवलं जातं त्याला ॲटोमॅटिकली तुमच्या शरीरातल्या मांसपुष्टी होते, म्हणजे मांसधातूचं बल वाढलं जातं. आपण नाही का लहान मुलांना बघतो, जन्माला आल्यानंतर ते फक्त मूल दुधावर आणि तेलाच्या मसाजवर असतं, पण तरीसुद्धा त्याच्या हळूहळू शरीरातल्या मांसपेशी ह्या घट्ट व्हायला लागतात. तर अशा पद्धतीनं या मसाजचा खरं तर मांसपेशींवर चांगला परिणाम दिसून येतो. जर तुमच्या शरीरातलं मांसपेशीचं बल कमी असेल, तुम्ही खंगलेले असाल, तुमचं वजन कमी असेल, तुम्हाला लगेच थकवा वाटत असेल किंवा तुमच्या शरीरातल्या मांसपेशी दुर्बल असतील, नाड्या दुर्बल असतील, तर तुम्ही अवश्य रोज मसाज घ्यायला हवा. अभ्यंगामुळे तुमची त्वचा चांगली राहते, म्हणजे सगळे श्रेष्ठ गुण जे असतील ते त्वचेमध्ये दिसायला लागतात. तर गर्भावस्थेमध्ये ज्याला आपण असतो त्याला आपला त्वचेचा रक्ताशी संबंध असतो आणि जन्माला आलो की त्या त्वचेचा मांसधातूशी संबंध येतो, म्हणजे मसलशी संबंध येतो. तर ज्याला अभ्यंग केलं जातं त्याला नकळत आपल्या शरीरातला रक्तधातू जो असतो त्याचं प्रसादन होतं, म्हणजे रक्तधातूची कार्यक्षमता वाढायला लागते. त्याच्यामुळे रक्तधातू जसजसा उत्तमोत्तम तयार होईल तसं तुमच्या त्वचेवर सगळ्यातले म्हणजे त्वचेचे जे अपेक्षित चांगले गुण असतात, म्हणजे लस्टर असेल, डेलिकेशन असेल, त्वचेवरची प्रभा असेल किंवा कांती असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप वाढायला लागतात अभ्यंगामुळं. आणि शिवाय मांसधातूही पुष्ट व्हायला लागतो. अभ्यंगामुळं खरं तर वाताचं शमन होतं. वात हा शरीरातील एक दोष आहे की जो एस्पेशली आपल्या शरीराला हलकेपणा उत्पन्न करणं किंवा कोरडेपणा उत्पन्न करणं, शरीरामध्ये शैत्य राखणं याच्यासाठी तो महत्त्वाचा असतो. पण हाच वातदोष हा दैनंदिन हालचालींमध्ये किंवा वाढत्या वयानुसार वाढायला लागतो आणि मग त्याचा परिणाम आपल्या इतर अवयवांवर घडतो. इतर अवयवांमध्ये कोरडेपणा वाढायला लागतो. तर या वातदोषाला नियंत्रित राखण्यासाठी खरं तर अभ्यंग फार गरजेचं आहे, मसाज फार गरजेचा आहे. अभ्यंगामुळं क्लेश सहन करण्याची क्षमता वाढते किंवा व्यायाम सहन करण्याची क्षमता वाढते. आता क्लेश म्हणजे थोडक्यात झीज समजा, दैनंदिन हालचालींमध्ये स्नायू, मांसपेशी किंवा हाडांची होणारी नाही का गौंडी असतात, कार्पेंटर्स असतात, मोटर मेकॅनिक्स असतात, ड्रायव्हर असतात किंवा ऑफिस स्टाफ असतो. तर ज्यावेळेला या व्यक्ती काम करायला लागतात त्यावेळेला यांच्या शरीरातल्या वेगवेगळ्या घटकांची झीज होत असते आणि मग त्यांना काम करताना लगेच दमायला होतं. शारीरिक हालचालींमध्ये झीज जास्त झाली की लगेच दमायला होतं. तर ही जी दमछाक होत असते, हे जे क्लेश असतात ते क्लेश कमी करण्याचं सामर्थ्य खरं तर मसाजमध्ये असतं. म्हणून मसाज अपेक्षित आहे प्रत्येकाने, म्हणजे ज्यांना जास्त व्यायामाची किंवा जास्त कष्टाची कामं होत असतात त्यांच्यासाठी मसाज एक आवश्यक असणारा उपक्रम आहे. आता व्यायामामुळे ऊर्जा वाढते, बल वाढतं, व्याधिक्षमत्व वाढतं किंवा इव्हन इनफॅक्ट थायरॉईडमध्ये किंवा लठ्ठपणामध्ये किंवा हृदयाच्या काही विकारांमध्ये आम्ही रोज दैनंदिन व्यायाम करायला सांगतो. मग तो चालण्याचा असेल, पळण्याचा असेल किंवा जिमिंग असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल. तर याच्यामध्ये घडतं काय, म्हणजे दैनंदिन आम्ही जेव्हा रुग्णांमध्ये पाहतो त्यावेळेला हे जाणवतं. आम्ही रुग्णाला सांगतो की बाबा तुम्हाला मधुमेह आहे किंवा रक्तदाब आहे, तुम्ही ॲटलिस्ट एक 6 किलोमीटर रोज चालण्याचा अभ्यास ठेवात. आणि मग ते ज्याला ती व्यक्ती ज्याला चालायला लागते त्याला एक 2-3 किलोमीटर नंतर त्यांना दमायला होतं, त्यांची दमछाक होते. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये व्यायाम सहन करण्याची क्षमता खूप कमी असते. तर अशा लोकांनी जर मसाज घेतलात तर मग काही दिवसांमध्ये ते सहज 6 ते 8 किलोमीटर चालू शकतात. म्हणजे व्यायाम सहन करण्याची क्षमता जर वाढवायची असेल तर तुम्ही मसाज घ्यायला हवा. अभ्यंगामुळं आघात सहत्व म्हणजे आघात सहन करण्याची क्षमता वाढते. मध्ये शारीरिक आघात असतील
किंवा मानसिक आघात असतील, शारीरिक कष्ट करण्याची क्षमता असेल किंवा मानसिक दडपण असेल, तर तुमचं मनाचं किंवा शरीराचं बळ कमी असेल तर तुम्ही अवश्य अभ्यंग घ्यावा. घरच्या घरी घ्यात, पण ते फार गरजेचं आहे. तुम्हाला जर बांधेसूद शरीर हवं असेल, पिळदार शरीर हवं असेल, तुमच्या अंग प्रत्यंगाची व्यवस्थित वाढ जर तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही अभ्यंग घेणं गरजेचं असतं. नाही आपण पाहतो कंजिनेटल ॲनॉमलीज म्हणजे जे जन्मजात विकृती असतात प्रायः, त्यांचे हातपाय वाकडे असतात किंवा हातापायांचं बल कमी असतं, सेरेब्रल पाल्सी असेल किंवा वेगवेगळे असे व्याधी की ज्याच्यामध्ये शरीरातल्या अंगांची उपांगांची वाढ कमी असते, मेंटल रिटार्डेशन एस्पेशली. तर अशा आजारांमध्ये खरं तर अभ्यंग हे एक उपचार फार सुंदर आहे. त्याच्यामुळे शरीरातल्या अंग प्रत्यंगाची हळूहळू वाढ व्हायला लागते. अभ्यंगामुळं दृष्टी प्रसाधनाचं कार्य चांगलं होतं. एस्पेशली पादाभ्यंगाविषयी मी बोलतोय. तर पायातल्या 2 शिरांशी आपल्या डोळ्यांचा संबंध असतो. ज्यावेळेला तुम्ही रोज पायाला तेल लावता मस्त रात्री झोपताना, तर ॲटोमॅटिकली तुमचं नेत्राचं आरोग्य चांगलं राहतं, डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, दृष्टी सुधारते. अभ्यंगाचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे मंद जडत्व. आता वाढत्या वयानुसार तुमच्या शरीरावर वार्धक्याची लक्षणं दिसत असतात आणि त्यात जर तुम्हाला दीर्घकालीन आजाराने ग्रासलेलं असेल, तुम्हाला जर व्यसनाधीनता असेल किंवा शरीराकडून तुमच्या खाण्यापिण्यातली पथ्य व्यवस्थित सांभाळणं जमत नसेल तर तुमच्या शरीरावर वार्धक्याची लक्षणं ही कमी वयामध्ये दिसायला लागतात. मग जर त्या लक्षणांना आळा घालायचा असेल तर मग मसाज करून घेणं, तेलाचा शरीरावर मारा करून घेणं हे फार गरजेचं असतं. ज्यांची खंडित निद्रा असते किंवा ज्यांना निद्रा नाशाचा त्रास असतो, झोप लागत नाही, अशा व्यक्तीने जर नित्य अभ्यंगाचा अभ्यास ठेवलात 3 महिने 6 महिने, तर तुमच्या ज्या गोळ्यात झोप लागण्यासाठी तुम्ही ज्या रोज घेत असाल तर त्या आपोआप बंद होतात. तुम्हाला शांत झोप लागायला लागते. त्वचेची कांती सुधारणं किंवा त्वचेची प्रभा सुधारण्यामध्ये अभ्यंगाचा खूप फायदा असतो. कारण की आपल्या त्वचेचा बाह्य वातावरणाशी संबंध असतो. परिणामी त्वचा काळवणं किंवा त्वचेवर सुरकुत्या पडणं, त्वचा कोरडी होणं, तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. जर तुम्ही नित्य नियमाने तुमच्या चेहऱ्याला किंवा तुमच्या शरीराला जर अभ्यंग करत राहिलात, तो तुमच्या शरीराला जर काळपट छटा असेल, तुमचा वर्ण जर काळपट झालेला असेल, वरच्यावर सुरकुत्या पडत असतील किंवा तुमची कांती किंवा तुमची प्रभा कमी झालेली असेल, तर ती अभ्यंगामुळं लगेच सुधारायला लागते. अभ्यंग हे खरं तर श्रमहर म्हणजे श्रम कमी करणारं आहे. अति व्यायामाची कामं करणारी जी माणसं असतात, अति कष्टाची कामं करणारी जी माणसं असतात, त्यांच्यामध्ये किंवा अति प्रवास ज्यांच्याकडून घडत असतो त्यांच्यासाठी अभ्यंग हे श्रम कमी करतं, शरीराचा थकवा कमी करतं, मांसपुष्टी करतं, शरीराचं बल वाढवतं. तर असे हे सगळे अभ्यंगाचे खरं तर फायदे आहेत. खरं अभ्यंग करत असताना प्रकृतीनुसार अभ्यंगाचा विचार करावा. आता वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती म्हणजे प्रकृतीविषयी सामान्य ज्ञान प्रत्येकाला असतंच थोडक्यात. तर वात प्रकृतीची माणसं साधारण ठेंगणी असतात, साधारण उंचीची असतात, त्यांची त्वचा कोरडी असते, वृक्ष असते, त्यांचा आवाज जो असतो तो कर्कश असतो, त्यांची सहनशक्ती कमी असते, त्यांच्या चेहऱ्यावरची त्वचा किंवा हातापायांच्या त्वचेवर सिरा स्नायू हे उठून दिसतात, त्यांना थंडी सहन होत नाही, हातापायाला चिरा पडणं, त्वचा काळवणं असले प्रकार अशा प्रकृतीमध्ये जास्त पाहायला मिळतात. तर अशा प्रकृतीच्या व्यक्तींनी तिळाच्या तेलाचा किंवा अक्रोडाच्या तेलाचा किंवा जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर इव्हन तुम्ही बदामाचं तेलही वापरू शकता. पित्त प्रकृतीचे जे लोक असतात ते साधारण देखणे असतात, लालसर गोरा वर्ण असतो त्यांचा, रागीट असतात, स्वाभिमानी असतात, त्यांना लगेच राग येतो, त्यांना उष्णता सहन होत नाही. तर अशा व्यक्तींनी चंदनादी गणातील औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेलं तेल की जेणेकरून त्यांचा पित्ताचा शमन होईल अशा औषधी द्रव्याने जर सिद्ध केलेलं जर त्यांनी तेल वापरलं, मग ते खोबऱ्याचं तेल जरी असतं घरी, त्याचा जरी तुम्ही वापर केलात पित्तप्रधान व्यक्तीने तरीसुद्धा खूप चांगला परिणाम दिसून येतो. कफ प्रकृतीमध्ये बांधेसूद शरीर असतं,
आवाज जो असतो तो गंभीर असतो आणि त्यांच्यामध्ये व्यायाम सहन करण्याची क्षमता चांगली असते खरं तर कफप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींनी मोहरीचं तेल अवश्य वापरावं. तर प्रकृतीनुसार अभ्यंगाचा विचार प्रत्येकाने करायला हवा खरं तर. म्हणजे वेगवेगळे व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये अभ्यंग हे एक प्रधान उपचार आपण समजू शकतो नाही का. मुतीचा ताप येतो, मग टायफॉइड असेल, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल की ज्याच्यामध्ये 2-3 आठवडे त्या रुग्णाला औषधं खावी लागतात आणि एकंदर त्या तापाचा परिणाम म्हणून किंवा त्या औषधांचा परिणाम म्हणून त्याच्या रक्तामध्ये बिघाड झालेले दिसून येतात. त्याच्या सांध्यांवर किंवा त्याच्या हाडांवर त्या तापाचा परिणाम होतो. मग ज्यावेळेला तुम्ही अशा तापातून बाहेर पडता आणि जर तुम्ही नित्य अभ्यंगाचा जर सराव ठेवलात 1 2 ते 3 महिने तर तुमच्या रक्तावर झालेला दुष्परिणाम किंवा तुमच्या सांध्यांवर झालेला दुष्परिणाम हळूहळू कमी व्हायला लागतो. एकट्या अभ्यंगामुळे मी हे सांगतोय. आता रक्तपित्त एक व्याधी आहे. आता रक्तपित्त म्हटल्यानंतर लगेच नाही समजणार, पण यकृतामधल्या झालेल्या खराबीमुळे पोर्टल हायपरटेन्शन म्हणजे यकृताच्या आजूबाजूला ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये रक्तदाब वाढत जातो आणि परिणामी इसोफेजल व्हारायसिस म्हणजे अन्ननलिकेच्या जवळच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये रक्तपुरवठा किंवा रक्ताचा दाब वाढलेला दिसतो. परिणामी त्या पेशंटला रक्ताच्या उलट्या होतात किंवा इव्हन संडासच्या ठिकाणी ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुगतात या पोर्टल हायपरटेन्शन्समुळे आणि मग संडासमधून परत रक्त पडायला लागतं, गुरुद्वारामार्गे रक्तस्राव होतो. किंवा इव्हन सेरेब्रोव्हॅस्क्युलर ब्लीड मेंदूच्या तळाशी ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये सहज रक्त वाढलेल्या रक्तदाबामुळे त्या फुटतात आणि त्या ठिकाणी परत कधी कधी रक्तस्राव साठतो. तर अशा सगळ्या आपण आजारांना रक्तपित्तातला काही भाग असं समजू शकतो खरं तर. पल्मोनरी हायपरटेन्शन सुद्धा त्या पद्धतीनेच बघायला हवं. तर अशा वेळेला जर तुम्ही अभ्यंगाचा सराव ठेवलात, नित्यनियमाने अभ्यंग केलात वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली, तर हे सगळ्या शरीरामध्ये घडलेल्या विकृती आपोआप नॉर्मल व्हायला लागतात. तर पचनाशी संबंधित पित्ताच्या तक्रारी म्हणजे पित्ताची गुल्म म्हणजे लगेच नाही समजणार बऱ्याच जणांना, पण आपण त्याच्यामध्ये गॅस्ट्रायटिस, डिओडिनायटिस किंवा अल्सर किंवा पॅनक्रियाटायटिस अशा काही आजारांचा समावेश करू शकतो. अशा व्याधींमध्ये केवळ अभ्यंग तुमच्या लक्षणांना उपशम देण्यासाठी सक्षम असतं. ज्यांना कोरडा खोकला असतो म्हणजे ॲलर्जिक अस्थमा असतो, वातावरण बदललं की लगेच खोकायला लागतात त्या माणसं, तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा अभ्यंग हे फार गरजेचं शस्त्र आहे. ज्यांना दम्याचा इतिहास असतो, श्वासकष्टता ज्यांच्यामध्ये विशेषत्वाने जाणवते, ॲलर्जिक अस्थमा किंवा हृदयांच्या काही तक्रारी असतात, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर्स किंवा लेफ्ट व्हेंट्रिकल फेल्युअर्स किंवा झडपांचे काही आजार किंवा इव्हन अंजायना ज्यांना वारंवार छातीमध्ये दुखल्याच्या संवेदना असतात, तर अशा हृदयांच्या तक्रारींमध्ये सुद्धा अभ्यंग नित्यनियमाने ठेवलात तर मग तुमची लक्षणं कमी व्हायला लागतात. जे मद्यपी आहेत, ज्यांना मद्यपानाची सवय असते, तर घडतं काय, जसजसं तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मद्य घ्यायला लागतात तसं त्या मद्याचा तुमच्या ओजावर परिणाम होतो, धातुबलावर परिणाम होतो आणि मग व्याधीबल कमी व्हायला लागतं, शरीरबल कमी व्हायला लागतं, तुम्ही थकायला लागता. जर तुम्हाला मद्यपानाची सवय असेल तर तुम्ही अवश्य अभ्यंग करायला हवं. संधिवाताच्या तक्रारी असतात, गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, वेगवेगळे मणक्यांचे आजार असतील, सर्वायकल स्पॉन्डायलोसिस, लंबार स्पॉन्डायलोसिस किंवा स्पॉन्डायलायटिस, स्लिप डिस्क, जर अशा वेगवेगळ्या व्याधींनी तुम्ही बेजार असाल तर तुम्ही अभ्यंगाचा अभ्यास ठेवायला हवा. ग्रहणी म्हणजे ग्रहणी म्हटलं तर लगेच नाही समजत, पण इरिटेबल बाउल सिंड्रोम IBS किंवा क्रॉहन्स डिसीज की ज्याच्यामध्ये वारंवार द्रवमल प्रवृत्ती असते, तुम्ही खाल्लेलं तुम्हाला नाही पचत, अशा वेळेला जर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या स्नेहद्रव्यांची निवड करून जर तुम्ही अभ्यंगाचा अभ्यास ठेवलात
तर या लक्षणांना हळूहळू उपशम मिळायला लागतो. जुनाट मूत्रविकार मध्ये किडनी फेल्युअर्स असतील किंवा ॲक्यूट ग्लोमेरुलर नेफ्रायटिस असेल, तर अशा काही मूत्रविकारांमध्ये सुद्धा जर नित्यनियमाने तुम्ही अभ्यंग केलात तर तुम्हाला आपोआप बरं वाटायला लागतं. वारंवार जर तुमचं हिमोग्लोबिन कमी होत असेल, पांडू व्याधी आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराचा रंग हा पांढरट झालेला असतो, तर अशा बरेच व्याधी आहेत. अशा बऱ्याचशा व्याधींमध्ये अभ्यंगाचा नित्य अभ्यास ठेवलात, जमेल त्या तेलांनी, उपलब्ध असेल त्या घरातल्या तेलाने जर तुम्ही अभ्यंग केलात तर तुमचं शरीरबल वाढायला लागतं. सध्या आपण पाहतो की फर्टिलिटी रेट कमी होत चालला आहे, इन्फर्टिलिटीच्या केसेस वाढत आहेत. तर नित्य अभ्यंगाचा जर अभ्यास ठेवलात, रोज मेल असू दे किंवा फिमेल असू दे, नित्य नियमाने जर तुम्ही मसाज व्यवस्थित ठेवलात तर संभोग क्षमताही वाढायला लागते आणि फर्टिलिटी रेटही वाढतो. तर अशा पद्धतीनं साधारण एक जन्मान आल्यापासून ॲटलिस्ट 3 ते 4 वर्षांपर्यंत तरी किमान आपल्या घरातल्या मुलांना मसाज द्यायला हवा. आणि ज्यावेळेला तुम्ही साधारण 35-40 ओलांडता की ज्यावेळेला तुमच्या शरीरावर वाताचं प्राबल्य वाढायला लागतं आणि मग नंतर वाताची वेगवेगळी दुखणी व्हायला लागतात, तर अशा वेळेला 35-40 नंतर तुम्ही नित्य स्नेहाभ्यास म्हणजे अभ्यंगाचा अभ्यास करायला हवा. तर मित्रांनो, अभ्यंग म्हणजे एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे आयुर्वेदाला, तर याच्याविषयी मी माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे. खात्री आहे मला तुम्हाला नक्कीच ही माहिती आवडेल. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न कराल. मी माझा नंबर देतो माझ्या व्हिडिओमध्ये. आपलं चॅनल आहे तर तुम्ही सबस्क्राईब करात. आणि याच्या उपरोक्त जर तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला कुठल्या व्याधीविषयी मार्गदर्शन घ्यायचं असेल तर कृपया अवश्य माझ्याशी संपर्क साधा. नमस्ते.